मोठी बातमी समोर येतेय। रेल्वे स्थानकाजवळ भीषण दुर्घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली। त्यावेळी समोरून येणाऱ्या ट्रेनखाली काही प्रवासी आलेले आहेत। या अपघातामध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती। मात्र संध्याकाळी मृतांचा आकडा वाढलेला आहे। मृतांची संख्या 16 वर पोहोचलेली आहे। नेमकी घटना काय घडली पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जळगावच्या पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ भीषण दुर्घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली। त्याच वेळी समोरून जाणाऱ्या ट्रेनखाली काही प्रवासी आलेले आहेत आणि या अपघातामध्ये 7 ते 8 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती। मात्र संध्याकाळी मृतांचा आकडा वाढलेला आहे। मृतांची संख्या 16 वर पोहोचली आहे। मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जाते। आगीची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली होती। तेव्हा समोरून बेंगळुरू एक्सप्रेस जात होती। या एक्सप्रेस खाली काही प्रवासी आले, ज्यात त्यांचा मृत्यू झालाय। मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येते। रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली आहे। पुष्पक एक्सप्रेस जागेवर उभी होती तेव्हा आगीची अफवा पसरली आणि काही जणांनी उड्या मारायला सुरुवात केली। तेव्हाच समोरून बेंगळुरू एक्सप्रेस जात होती। उड्या मारल्यानंतर प्रवासी बेंगळुरू एक्सप्रेस खाली आले। संध्याकाळी 4:20 सुमारास ही दुर्घटना घडली आहे। घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना झालेल्या आहेत। तसंच जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले जात आहे। पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरून मुंबईला येत होती, तर बेंगळुरू एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने भरधाव वेगात चालली होती। तेव्हाच पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली। यानंतर पुष्पक एक्सप्रेसमधल्या प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवली। आगीच्या अफवेनंतर प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून धडाधड उड्या मारायला सुरुवात केली, पण समोरून बेंगळुरू एक्सप्रेस येत असल्याने प्रवाशांना दिसलं नाही आणि हा भीषण अपघात झालाय। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना रूळ आणि चाकाचं घर्षण झाल्यामुळे ठिणग्या पडत होत्या। या ठिणग्या ट्रेनमधील प्रवाशांनी पाहिल्या आणि त्यांना आग लागल्याचं वाटलं। त्यामुळे त्यांनी ट्रेनची चेन ओढली। आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी धावपळ करायला सुरुवात केली आणि दरवाजातून उड्या मारायला सुरुवात केली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी काही वेळा तिथं पोहोचत आहेत। संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वय काम करत असून जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे। 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आलेल्या आहेत। सामान्य रुग्णालय तसंच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलंय। मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।